न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाढते अपघात आणि खड्ड्यांमुळे होत असलेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रशासनावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे। कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। हा निष्काळजीपणा तातडीने थांबला नाही तर परिस्थिती आणखी भीषण होईल, असा इशारा त्यांनी दिला। भुजबळ म्हणाले, मी काल नाशिकला आल्यापासून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बातम्या पाहत आहे। कोतकर यांच्या मृत्यूसह आतापर्यंत 5 जणांचा खड्ड्यांमुळे जीव गेला आहे। ही अत्यंत गंभीर बाब असून याला जबाबदार कोण, महापालिका की कुंभमेळा प्राधिकरण, हे आता स्पष्ट झाले पाहिजे। जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही। काल आलो नाशिकमध्ये आणि टीव्ही चॅनलवर सगळीकडे बातमी आहेत। अलीकडे कोतकर नावाचे खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मला जे सांगण्यात लागले की आतापर्यंत वर्तमानपत्र सुद्धा आलं 5 मृत्यू असे झालेले आहेत। कुंभमेळ्याच्या साठी रस्ते खोदून ठेवलेले आहेत। साधारणपणे रस्त्याचं काम करताना एक नियम असतो, 2 बाजूचे रस्ते असतात। एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते। काही ठिकाणी दोन्ही बाजूने सुरक्षित आहे। बरं, आपण वेगवेगळ्या प्लास्टिक असतात वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार झाले, जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत। आता पाऊस आज जोरात आहे, मागचे 2-3 दिवस ताबडतोब ते भरले गेले पाहिजे। ते जर होत नसेल तरी अपघात होणार आणि विशेष म्हणजे अपघाताची जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका दोघांची ही जबाबदारी। तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही जबाबदारी। कुंभमेळ्याचे जे कोण अधिकारी आहेत, शेखर सिंग वगैरे किंवा महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, त्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे ना। मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही। हा काय बदलपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। कुंभमेळ्यासाठी रस्ते खोदले जात असतील तर नागरिकांसाठी पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। पाऊस थांबताच तातडीने खड्डे बुजवले पाहिजेत। पुन्हा खड्डे पडले तर पुन्हा भरावेत, पण लोकांचे जीव जाऊ देता कामा नयेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। प्रशासनावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले, महापौरांचेही कोणी ऐकत नसल्याचे ऐकायला मिळत आहे। महापौरांपेक्षा महापालिका आयुक्त, प्राधिकरण आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्तांकडे अधिक अधिकार आहेत। त्यांनी तातडीने निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी। अधिकारी डोळेझाक करत असतील तर कारवाई कशी होणार? कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी करत भुजबळ म्हणाले, कुंभमेळा नाशिकमध्ये व्हावा याला आमचा विरोध नाही, पण तो नागरिकांच्या जीवावर बीतता कामा नये। सुंदर नाशिकमध्ये अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती। नगरसेवकही वैतागले आहेत। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये, आमची माणसं जे मरता कामा नये, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो, प्रचंड खड्डे, त्याच्यामुळे सगळी जे आहेत वाहतूक सुद्धा एकदम स्लो असते, त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम हो। पोलीस तरी काय करतील? कारण मोठे मोठे ट्रक्स जे आहेत
ते खड्ड्यात केलं तर त्यांनी पाटील खराब होणं सगळ्या गोष्टी नगरसेवक सुद्धा वैतागलेले आहेत. महापौर काय करू शकत? म्हणजे शहर काय वाऱ्यावर सोडले का? शहर वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था झालीये. महापालिकेच्या जबाबदारीवर भर देताना त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. मी 2 वेळा मुंबईचा महापौर होतो. प्रत्येक गोष्टीची अंतिम जबाबदारी महापालिकेवरच असते. काम प्राधिकरणाचे असले तरी त्यांच्याशी समन्वय साधणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. एक वीट हलवायची असली तरी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते, असे ते म्हणाले. महानगरपालिकेला मला सांगायचं, मी मुंबई महानगरपालिकेत होतो आणि 2 वेळा महापौर होतो. दोन्ही कुंभमेळा असेल नाही, काही असेल नाही, काही असेल, पण शेवटी ज्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी महानगरपालिकेवरच आहे. ती रस्त्याची असेल, पाण्याची असेल किंवा बांधकामाची असेल, सगळ्यांची जबाबदारी. त्यांना वाटत असेल की हे कुंभमेळ्याचं काम त्यांनी त्यांना बोलून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, माझं काम नाही त्याचं काम आहे असं म्हणून चालायचं नाही. महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांचाही उल्लेख करत भुजबळ म्हणाले, प्रवीण गेडाम हे सक्षम अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून तातडीने कारवाई केली पाहिजे. त्यांनी ही कारवाई केली नाही तर तेही अपयश मानले जाईल. शेवटी त्यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले, हा विषय मी मंत्रिमंडळ बैठकीत आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. इतिहास आपल्या समोर आहे. जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्यापूर्वी कुंभमेळा मंत्री, प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना कराव्यात. हलगर्जीपणामुळे नागरिकांचे जीव जात असतील तर त्याची जबाबदारी प्रशासनाला स्वीकारावीच लागेल. हेमंत काळमेघ, नाशिक.